संदर्भात काम करतात आणि आमच्या जवळजवळ 75 तालुक्यात निवेदनं देणे, रास्ता रोको करणे, आंदोलनं करणे. आझाद मैदानवरती सुद्धा आमचे 2 मोठे आंदोलनं झाले आणि या आझाद मैदानवरती आमचे आंदोलन झाल्यानंतर त्यावेळेला बोगस लोकांनी ठरवलं होतं की राजपूत भामट्यामधला भामटा शब्द हटवून टाका. भामटा शब्द जर हटवला तर देशातले सगळे राजपूत हे विमुक्त बनतील आणि मग आमच्या सवलती त्यांना जातील. आम्ही त्या भामटा शब्द हटवण्याला विरोध केला. आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांना, त्याच्यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस साहेबांना यांना प्रत्यक्ष मीटिंग मध्ये भेटून याची सगळी माहिती दिली. त्या आधीचे मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांनाही माहिती दिली आणि प्रत्येक पातळीवरती भामटा शब्द हटवला जाऊ नये म्हणून आंदोलन केलं. विधान परिषदेत, विधानसभेत जी घोषणा करण्यात आली होती की SIT नेमण्यात येईल, तर SIT नेमण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर अतुल सावेने आज घोषणा केली आणि उद्या घोषणा रद्द करण्यात आली, अशा प्रकारची भूमिका घेतली. तर हे अशा प्रकारची भूमिका घेण्याचं कारण काय? तर SIT ही कुणासाठी होती? तर जे बोगस आणि घुसखोर आहेत यांचा शोध घेऊन, यांची माहिती घेऊन, त्यांना कायद्याच्या कक्षेत बसवून त्यांना कठोर शासन करणे. देणारे आणि घेणारे, देणारे कोण तर सर्टिफिकेट देणारे अधिकारी, घेणारे कोण तर जात दाखले घेणारे तमाम भूमिगत मागासवर्गीय. मग त्याच्यामध्ये सवर्ण राजपूत, अहिराणी भाषिक राजपूत, मराठी भाषिक राजपूत, मीना जातीचे लोक आणि परदेशी जो उत्तर भारतातून महाराष्ट्रामध्ये आलाय त्याला आपण सर्रास परदेशी म्हणतो. दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आलेल्याला आपण परदेशी म्हणत नाही. अशा परदेशी लोकांनी राजपूत भामट्यामध्ये घुसखोरी करून सवलती घेतल्या. अशाच परदेशी लोकांना ओबीसीच्या सवलती प्राप्त आहेत. महाराष्ट्रात 220 नंबरवर परदेशी लोकांना महाराष्ट्रात सवलत मिळते आणि ह्या सवलती घेत आहेत कोण? तर वर्मा, शर्मा, दीक्षित, पांडे ह्या आडनावाचे ब्राह्मण लोक सवलत घेत आहेत. माझा आपणास या माध्यमातून कळकळीचं आव्हान आहे की आपण आमचा विषय आपल्या पातळीवरती लावून धरायचा आहे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवून या तमाम गरीब, शोषित, पीडित, दलित, वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीचं काम करायचं आहे. अनेक मोर्चे, आंदोलन झाले. सगळं ज्या ज्या वेळेला करायचं त्या त्या वेळेला काम प्रत्येकाने आपल्या पद्धतीने केलंय. याच्यामध्ये आम्ही आमच्या मागण्या काय आहेत तेही मांडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने मी संदेश भाऊ चव्हाण यांना आता विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर्वप्रथम आज मला वाटतं पत्रकार दिन आहे. पत्रकार दिनाच्या सगळ्याच पत्रकार बंधू आणि भगिनींना शुभेच्छा, लाख शुभेच्छा देतो. आताच तुमचे सहकारी सावंगे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मुळात हा जो विषय आहे थोडंसं मी बेसिक गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये एकूण 14 जाती आहेत आणि 14 जातीमध्ये प्रामुख्याने राजपूत भामटा आणि छप्परबन हा देखील 2 जाती या विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये येतात. आणि विशेष करून जे सवर्ण आहे त्यांचं सरनेम राजपूत आहे, काही छप्परबंद आहेत आणि सरनेमचा जो काही साम्यपणा आहे त्या नावाचा दुरुपयोग करून ते देखील राजपूत भामटा आहेत असं निदर्शनास आणून त्यांनी चुकीचे अवैध मार्गाने जातीचे दाखले घेऊन, जात वैधता प्रमाणपत्र घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घुसखोरी करण्याचं काम मागील अनेक वर्षापासून चालू आहे. आज नीतीला हा जो काही वर्ग आहे विमुक्त जाती अप्रवर्ग याला 3% आरक्षण मिळतं आणि 3% आरक्षणाचं जर वास्तव जर आपण बघितलं तर हे केवळ आणि केवळ फक्त नाममात्र राहिलेलं आहे. 60% आसपास, 60 ते 70% आसपास याच्यामध्ये घुसखोरी होते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना जो फायदा मिळाला पाहिजे तो फायदा या घुसखोरांनी तो लुटलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता साळुंके साहेबांनी सांगितल्यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रातच नसून इव्हन ते काही आपले सर्व जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या आहेत
म्हणजे आपण PSI म्हणतो, MPSCच्या माध्यमातून असेल किंवा मग वनरक्षकांच्या माध्यमातून पोलीस भरती असेल, अशा अनेक वेगवेगळ्या जे काही नोकरीमध्ये घुसखोरी होते, शिक्षणामध्ये घुसखोरी होते आणि त्याच्यामुळे हे आरक्षण संपूर्णतः संपुष्टात आलेलं आहे. आणि हे थांबवण्यासाठी मुळात ज्या काही निकष असायला पाहिजे, खऱ्या अर्थाने 1961चा पुरावा पाहिजे. 1961चा पुरावा असेल तरच जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करायला हवे किंवा जात वैधता प्रमाणपत्र दिल्या गेलं पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी हे जे काही लोक घुसखोरी करतात ते पैशाच्या जोरावरती अधिकाऱ्यांना मॅनेज करून खोटे जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र करून घेत आहेत. आणि यामध्ये म्हणून आम्ही मागील अनेक वर्षापासून गोर सेना आणि आमचे सगळे सहकारी बांधवांच्या वतीने अनेक मोठमोठे आंदोलने, मोर्चे केलीच. इव्हन 2 वर्षा म्हणजे मागील मला वाटते मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देखील आम्ही आंदोलन केलं होतं. या संबंधामध्ये फडणवीस साहेब यांच्यासोबत आमच्या 2-3 मीटिंग सुद्धा झाल्या, परंतु कुठे ठोस पुरावा किंवा ठोस निर्णय त्या ठिकाणी ते घेताना दिसत नाहीये. म्हणून आमचा सरळ आरोप आहे या सरकारवरती, हे सरकार हेतुपुरस्परपणे या विषयाकडे डोळेझाकपणा करतोय आणि मुळात जे कोणी लोक घुसखोरी करतायत ते यांच्याशी संबंधित लोक आहेत आणि त्यांच्यामुळे राजकीय फायदा उचलण्यासाठी अशा 14 जातीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करण्याचं काम हे सरकार देखील करत आहे असा आमचा आरोप आहे. म्हणून आणि रक्त नाते संबंधीचा जो GR निघाला त्याचा देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग करण्याचं काम या ठिकाणी केलं जातोय. म्हणून 1961चा पुरावा हा फार महत्वाचा आहे. आणि सोबतच एक महत्वाची गोष्ट आपल्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की मागे वारे कमिटी नावाची कमिटी स्थापन केली होती आणि वारे कमिटीला त्यावेळेला 50 सॅम्पल दिले गेले होते. 50 सॅम्पल दिले गेले होते आणि 50 मधून जवळपास 49 जे काही सॅम्पल होते ते 100% अवैध निघालेले आहेत. हे सगळं प्रूव्ह झालेलं असून देखील आतापर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाहीये. म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीने अशी आमची डिमांड आहे की जे कोणी अवैधरित्या जातीचे दाखले घेतात किंवा अवैधरित्या घुसखोरी करत आहेत जात वैधता प्रमाणपत्र घेऊन, तर या काही लाभार्थ्यावर ऍक्शन तर व्हायलाच पाहिजे. आणि त्यासोबत ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हे प्रमाणपत्र दिले जातात, मग तो जात वैधता प्रमाणपत्र असेल किंवा जातीचे दाखले असतील दिले जातात, त्या अधिकाऱ्यांवर देखील फौजदारी गुन्हे दाखल होणे कुठेतरी थांबलं पाहिजे. जेणेकरून संविधानाने जे काही या विमुक्त जाती प्रवर्गाला जे 3% आरक्षण दिलेलं आहे ते 3% आरक्षण कुठेतरी वाचवलं गेलं पाहिजे. मुळात आम्हाला तर ST आरक्षणाची मागणी आमची अनेक वर्षापासून आहे. ते तर आमचं फार लांबच राहिलं, पण आहे जे मिळतंय ते देखील आरक्षण आम्हाला टिकवून ठेवणं फार जिकरीच होऊन बसलेलं आहे. आणि यामुळे प्रचंड फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या मुक्त जाती अप्रवर्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. म्हणून मागणी हीच आहे की जे चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या जातीचे दाखले घेतायत आणि जे देतायत यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे. 1961चा जो पुरावा आहे तो पुरावा त्या ठिकाणी कसोशीने तो तपासून घेतला पाहिजे आणि ज्यांच्याकडे 1961च्या आधीचे पुरावे असतील त्याच लोकांना खऱ्या अर्थाने जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. सांगायचा मुद्दा हेच आहे की जे खरे लोक आहेत, जे पात्र लोक आहेत त्यांना मिळाले पाहिजे याबद्दल आमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही. पण जे अवैध मार्गाने जे काही घुसखोरी करतायत, अवैध मार्गाने जे काही जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र घेत आहेत त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. आणि मुळात 3% आरक्षण जे विमुक्त जाती अप्रवर्गाला मिळतं ते ऍज इट इज ते कायम राहिले पाहिजे. ह्या प्रकारच्या आमच्या महत्वाच्या मागण्या आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांना आमची पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने आमची तुम्हाला कळकळीची विनंती राहील की आम्ही आमच्या पद्धतीने तर हा संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने हा लढा लढतच आहोत. परंतु आजपर्यंत आम्हाला कुठलं समाधानकारक इथे उपाययोजना करताना हे सरकार दिसत नाहीये. यासाठी आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोच आहोत, पण आपल्या माध्यमातून देखील सरकारपर्यंत हा आमचा आवाज तुम्ही पोहोचवाल आणि आम्हाला आपल्या माध्यमातून इथे एक सहकार्य मिळेल अशी अपेक्षा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करतो. जातीचे अवैध प्रमाणपत्र जे आहेत ना, जात पडताळणी अधिकारी जे आहेत त्यांच्याद्वारे दिली जातात.
जात पडताळणी अधिकाऱ्यांच्या मार्फतच दिली जातात 100%. कसं आहे, मुंबई महाराष्ट्रात जिल्हावाईज 36 जिल्ह्यांच्या जात पडताळणी समित्या आहेत. घुसखोरी महाराष्ट्रातील ठराविक भागात होते. मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले 8 जिल्हे, हे महाराष्ट्रात नव्हतेच 1960 पर्यंत. आणि मानीव दिनांक काय आहे? 1961. विमुक्त भटक्या जाती जमातीचा दाखला मिळावा. मानीव दिनांक आहे 21 नोव्हेंबर 1961. 1 मे 1960 पर्यंत मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले 8 जिल्हे हे मध्य प्रांतात होते. आणि आपण जे होतो ते मुंबई प्रांत, म्हणजे ब्रिटिश राज्य, मुंबई राज्य, ह्याच्यामधले त्या लोकांचे जे पुरावे आहेत ते पुरावे इथे असण्याचं कारणच नाही. आमच्या इथल्या लोकांचे पुरावे इथे आहेत. आणि घुसखोरी जी होते की जे स्वतःला सवर्ण म्हणतात, राजपूत म्हणतात, आम्ही माझी गुन्हेगार जमाती आहोत की ज्या ब्रिटिशांनी 1871च्या कायद्यानुसार जेलमध्ये टाकल्या. मुंबई प्रांतामध्ये 52 सेटलमेंट जेल निर्माण केले. 1923 ते 1932 माझे वडील महाळुंगे सेटलमेंट अकलूज बारामती या जेलमध्ये बंद होते. वय वर्ष 9. असं असताना कुटुंबासहित जेलमध्ये टाकण्याची प्रथा ब्रिटिशांनी जे लागू केली होती, त्यांच्यासाठी सवलती एक्सेस खाली आल्या. त्या ठाणे कमिशनच्या अनुषंगाने ठाणे कमिशनची स्थापना झाली 1958. तेव्हा मुंबई राज्य होतं. ठाणे कमिशन पूर्ण झाला तो 1960. मुंबई राज्य होतं. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर 1 मे 60 ते 21 नोव्हेंबर 61च्या दरम्यान वसंतराव नाईक वगैरे मुख्यमंत्री आल्यानंतर ठाणे कमिशनचा स्वीकार झाला. भटक्या विमुक्तांना 4% सवलती लागू झाल्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणे. 1931 साली राजपूत भामटाची लोकसंख्या होती 6500. आकडे उपलब्ध आहेत. वाढून ही लोकसंख्या आज 20,000च्या वर जात नाही. परंतु 2 लाख दाखले राजपूत भामटाचे इश्यू झालेले. ते कोणी दिलेत? तर जात पडताळणी अधिकारी अध्यक्ष असतो, सचिव असतो आणि सदस्य सचिव असतो. ह्या तिघांच्या संगनमताने हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार चालू आहे. हा कुठेतरी थांबायला पाहिजे. आपले प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी मी राजेश राठोडला थोडी विनंती करतो की थोडक्यात मार्गदर्शन. काय काय सर, राजपूत भामटा ही माझी गुन्हेगार जमात आहे. नाही, इथली की बाहेरची होती? एमपी मधून तुम्ही आलात की ही मुंबई प्रांतात पुणे, अहमदनगर, ठाणे, मुंबई, अंबरनाथ, पुण्यामध्ये मोंढवा, सोलापूर सेटलमेंट, उमेदपूर सेटलमेंट, सांगली आणि कामाठीपुरा, भांडूप, कुर्ला ह्या भागात राजपूत भामटे राहत होते. याचे पुरावे उपलब्ध आहेत. आणि ह्यांचा व्यवसाय होता गुन्हेगारी स्वरूपाचा, ब्रिटिशांना त्रास देण्याचा. अगर आप नोमॅडिक क्राइम में 2 लाख प्रमाणपत्र वितरित झालेली आहे. आता तुम्ही त्यातून शोध कसा घेणार हे मागताय? तुमच्या माध्यमातून आम्हाला हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. 2 लाख दाखले शोध घेण्यासाठी प्रक्रिया जी आहे, ज्या ज्या जात पडताळणी समित्यांनी आजपर्यंत दाखले वितरित केले आहेत त्यांची संख्या मागवणे, त्या संख्येचं वितरण करणे, छाननी करणे, आमचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये घेणे, आमच्या प्रत्येक जातीचे 2-2 प्रतिनिधी छाननी समितीत घेणे. मग आम्ही त्यातले कोण बोगस आहेत आणि कोण खरे आहेत यांचं वर्गीकरण करून देण्यासाठी शासनाला मदत करू. विमुक्त जाति और जो नोमैडिक ट्राइब है, इसमें जो है आपका अखिल भारतीय राजपूत भामटा युवक अघाड़ी ये कैटेगरी में फॉल होते हैं, जिसमें विमुक्ति जाति जिसको विजय बोलते हैं और नोमैडिक ट्राइब है इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तो वॉट एवर बेनिफिट्स यू गेट फ्रॉम द गवर्नमेंट स्कीम जो है ये जाति में आने वाले लोगों को आई थिंक मिलता ही होगा. तो जो स्कैम्स ऑफिसर्स कर रहे हैं महाराष्ट्र के कौन कौन से ऑफिस में कर रहे हैं
और कितना रिश्वत ले रहे हैं वो, और कितने लोगों को ऑलरेडी उन्होंने दाखला दिया है, इसके बारे में जानकारी दीजिए। हमारा तीनों का एक बार हो जाए ना तो थोड़ा आपके ख्याल में आ जाऊंगा, उसके बाद में आपने जो आंसर है यांचं थोडक्यात वो- उत्तर देतो. त्यांचं सांगू दे. थोडक्यात उत्तर देतो. जाति का दाखला जो दे रहे हैं और वैलिडिटी प्रमाण पत्र जो दे रहे हैं वो है अध्यक्ष, सदस्य और सचिव, ये हर एक जिला में कार्यरत है. सिर्फ यही लोग दाखला देने के बाद में वो प्रमाणित होता है. उसको चैलेंज हाई कोर्ट के सिवा आप कर नहीं सकते हो, वो खारिज भी नहीं होता है. ऐसा कानून बनाने की जरूरत है कि ये निचले स्तर पर खारिज हो, कोर्ट में जाने की हर किसी को आवश्यकता न पड़े. नहीं तो आज 226 कलम के अन्वय कोर्ट में जाकर उसको चैलेंज करना पड़ता है और काफी लंबी प्रोसेस है. तो दाखला पैसा लेकर के भ्रष्टाचार करके आज भी वितरित हो रहे हैं. ये आपसे मैं छाती ठोक के कह रहा हूँ. इसमें गवर्नमेंट रिक्रूटमेंट भी होता है. तुमचा अभ्यास असेल, हाँ? या समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुमचा अभ्यास असेल, आजच्या घडीला 2025 मध्ये तुमच्या राजपूत ब्राह्मण समाजाची लोकसंख्या खरी किती आहे? राजपूत भामटाची लोकसंख्या 20,000च्या पेक्षा जास्त नाही. मग याचा लाभ तर घेता already- स्पष्ट सांगा ना, कोणत्या जातीने आणि कोणत्या धर्माच्या लोकांनी याचा लाभ घेतला आहे सवर्ण राजपूत, अहिराणी राजपूत, मराठी भाषिक राजपूत, मीना जातीचे आणि परदेशी लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. सर ऑलरेडी सुप्रीम कोर्ट का ये वर्मा पांडे तिवारी जो आपने नाम लिया हाँ। एक आध कोई प्रमाण है किसी का? वर्मा दीक्षित पांडे हे कसे है. एक कॉपी दीजिए ना. अभी इस समय तो आपको नहीं ये पांडे वगैरह कहाँ से आए मालूम पड़ना चाहिए, कौन से पांडे हैं, कहाँ के पांडे हैं, दीक्षित कहाँ के, मालूम पड़ना चाहिए कि हाँ। कैसे आ गए. तो- ये तो सवर्ण में आ गए. ऐसी एक केस मैंने जो लड़ी है वो है मुंबई उपनगर, और इसमें जो दाखला उन्होंने पांडे ने लाया था उसने जाति लिखी थी हिंदू ब्राह्मण, और ब्राह्मण का NHN कट कर दिया और उसको MHAT लगा दिया और दाखले के लिए आया. सर मेरा एक और एक क्वेश्चन है आपसे. सुप्रीम कोर्ट ने अरे वो- जाति रुको प्रमाण ना यार, एक बार रुको ना यार, ये तो चलने दो, ये तो क्लियर दो. त्यांना बोलू द्या. और वो आदमी जब हमने चैलेंज किया तो वो आदमी हयात नहीं है और अब उसको दाखला भी नहीं मिला, और एक आध कॉपी दीजिए ना हमको. वो कॉपी अभी आपको यहाँ हम लेके नहीं आए क्योंकि इतना बड़ा बंच है वो. आपको नंबर 2 व्हाट्सएप पे कुछ भेज सकते हैं. नाही मग हे वर्मा पेपर कसे काय त्याच्यात वर्मा दूर जागे तो म्हणजे वर्मा जो- दीक्षित पांडे कोणत्या अँगलने जो उत्तर भारतातून आला त्यांना आपण परदेशी म्हणतो. काही उत्तर भारतातनं आलेले लोक स्वतःला राजपूत म्हणतात. राजस्थानी उत्तर भारतात राजपूत म्हणतात, आणि त्या राजपूत लोकांनी आपल्या नावाच्या पुढे जिथे त्यांची राजपूत नाव जात लिहिलेली असेल त्याच्यासमोर भामटा हाताने देऊन किंवा आम्ही भामटा आहोत असं दाखवून दाखले काढले. सिंग पण येतं का? आणि सिंग पण आहे. योगी के तुझ्या आधार सिंग बोला आहे. राजेश. MP. सगळ्यांना नमस्कार. सगळ्या पत्रकार बंधूंना आणि याच्यावर सरकारची भूमिका काय, म्हणजे अक्षरशः या 14 जातींना फासावर लटकवण्यापर्यंत या सरकारची मदत दिली. जिवंत उदाहरण आहे. प्रश्न नाही आणि 7व्या वेळेस कुठेतरी त्याच्यावर कारवाई झाली. 568 प्रकरणं दाखल करताना ज्यावेळेस ते एक वारे कमिटी म्हणून स्थापन करण्यात आली, तक्रारदार मीच आहे त्याच्यामध्ये, त्या वारे कमिटीने मला फोन केला की या 568 पैकी आपल्याला फक्त आणि फक्त रॅन्डमली 50 प्रकरणं तपासायची आहेत आणि त्या 50 प्रकरणामध्ये जर तथ्य आढळलं तर तुमच्या तक्रारीवर आम्ही पुढे विचार करू. तर त्यांनी मला याच्यातली कोणती प्रकरणं तपासायची असं विचारलं असताना मी त्यांना सांगितलं रॅन्डमली 568 पैकी कोणती बी 50ची यादी घ्यायची आणि तपासा. मी केलेल्या तक्रारीवर माझा पूर्ण भरोसा आहे. आणि त्यांनी त्याच्यातली 50 प्रकरणं उचलली आणि ती तपासायला यादी काढली. ती यादी जात वैधता प्रमाणपत्र अध्यक्षकांकडे दिली असता त्याच्यातून असं निष्पन्न झालं की आपण आपल्या तक्रारीमध्ये पहिलेच नमूद केलं होतं की काही प्रकरणं अशी आहेत
की ज्यामध्ये प्रस्ताव न दाखल करता जात वैधता प्रमाणपत्र दिलेली आहेत. आणि तसंच झालं. त्या 50 पैकी 3 प्रकरणं अशी होती की ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल करताना प्रस्ताव सादर केलेलं नव्हतं आणि नुसतं जात वैधता प्रमाणपत्रावर शिक्के मारून जात वैधता प्रमाणपत्र नेलं गेलं होतं. आणि उर्वरित 47 प्रकरणे ही अवैध ठरवण्यात आली. अवैध ठरवल्यानंतर 3 वर्षापासून वारंवार यांच्यावर आपण कारवाई करण्यासाठी एकदा तर मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की याच्यावर जर मला आपल्याच कमिटीने ही प्रकरणं तपासलेली आहे आणि अवैध ठरवलेली आहेत, जर याच्यावर मला न्याय मिळत नसेल तर माझ्या परिवारासहित मला इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी. पौरादेवीला उपोषण करण्यात आले. संदेश भाऊच्या माध्यमातून त्याच्यामध्ये रस्ता रोको करण्यात आले. परंतु त्यावेळेस आता कुठेतरी 2 अधिकारी यांनी निलंबित केलेले आहेत. परंतु त्यामधील आता 568 पैकी 518 प्रकरणं अजून ती पेंडिंग आहेत. आणि परत मग सरकारने काय केलं की औरंगाबादला एक कमिटी स्थापन केली आणि त्यांच्याकडे मी 1550 प्रकरणं दाखल केली. कमिटी दाखल झाल्यानंतर ती बुलढाण्याला येणार, परंतु कुठेतरी वरून सरकारचा दबाव आला आणि ती कमिटी तिथे थांबली. ते प्रकरण सुद्धा सगळी अवैध आहेत. आता ही जी अवैध प्रकरणं आहेत याच्यामध्ये काय करतायत ते 24/11/2017 जो GR आहे ब्लड रिलेशनच्या, त्याच्यामध्ये काय केलं की उपसमिती यांनी हा GR काढला. GR निघाला, तारीख थोडी लक्षात ठेवायसारखी आहे 24/11/2017. परंतु त्या कमिटीने, कमिटी सरकारचीच होती, त्या कमिटीने सगळ्या समित्यांना सांगून ठेवलं होतं की ब्लड रिलेशनचं GR निघणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, प्रत्येक समितीने 10, 12, 15 कोटी दाखले निर्गमित करून घ्या, जेणेकरून उद्या 24 नंतर ती कनेक्शन लावल्या जातील. आणि तसंच झालं. 23, 22, 21, 11/2017 प्रत्येक समितीतून अशी खोटी जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करून घेण्यात आली आणि मग ती ब्लड रिलेशन मधून ती पुढे जोडण्यात आली. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार आता उघडकीस आहे. ही जी 50 प्रकरणं निर्गमित केली आणि ही तपासली, याच्यामध्ये ब्लड रिलेशन मधून 11 प्रकरणं ही अमरावतीवरून निर्गमित करण्यात आलेली आहे असं त्या चौकशी अहवालामध्ये आहे. परंतु ती जी 11 प्रकरणं ब्लड रिलेशन मधून बुलढाण्याला लावण्यात आली, ती प्रकरणं अमरावती समितीने निर्गमितच केलेली नाही. त्यांनी ती बनावट 11 म्हणजे बनावट 11 जात वैधता प्रमाणपत्र बनवण्यात आली. ती बुलढाणा समितीला ब्लड रिलेशन मधून दाखल करण्यात आली आणि त्याच्यावर पुन्हा ही 50 बोगस वर बोगस पुन्हा ही 50 प्रकरणं निर्गमित करण्यात आली. त्यातून आमदार किंवा कोण झालाय का? त्या दाखल्याचा फायदा घेऊन आमदार किंवा नगरसेवक नाही, याच्यामध्ये सगळे झाले. जयकुमार मी आता रावल सुरुवात जी केली ना, हा. जयकुमार रावल यांची आई बिनविरोध नगराध्यक्ष धुळे दोंडाईकर. दुसरा एक जिवंत विषय थोडस राहिलं, 2 मिनिटाचं राहिलं. आता धनंजय पाटील सुद्धा नोंदीसाठी लढत आहे. जिथे नोंदी आहे तिथे आम्हाला दाखले द्या, लक्षात घ्यायसारखा विषय आहे. परंतु 2013 मध्ये माहितीच्या अधिकारातून लोणार, चिखली आणि नांदुरा या 3 तालुक्यातून आम्ही या तालुक्यामध्ये आपल्या महसूल दप्तरी राजपूत भांटा या जातीच्या किती नोंदी आहेत म्हणून माहितीचा अधिकार टाकला. किती वर्ष 2013. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट एक सक्षम तहसीलदार सारख्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट अहवाल दिलेला आहे की आमच्या दप्तरी कुठल्याही महसूल दप्तरी राजपूत भांटा या जातीच्या नोंदी नाही. आहे का 3 तालुक्यामध्ये? नाही. मग त्या तालुक्यातून 7 ते 8 हजार दाखले हे निर्गमित होतात. हे कशाच्या आधारावर? हा जो प्रकार आहे, हा प्रकार माय बापा हो, हा समाज गरीब आहे. ह्या 14 जाती एवढ्या गरीब आहेत. आज जर बंजारा समाजाची स्थिती पाहिली तर अक्षरशः लहान लहान लेकरं, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या वेळेस युट्यूबवर व्हिडिओ येत असेल तुम्हाला, ते लहान लहान लेकरं ऊस तोडीला काय हाल आहेत
तुम्ही पत्रकार बंधूंनी या समाजावर मेहरबानी करावी आणि हा विषय कमीत कमी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावा एवढीच अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून करतो. जय हिंद, जय सेवा. एक बात आप समझें कि ये आचार संहिता लगी हुई है, आचार संहिता में आपको अनेक पत्रकारों सामने आने की आवश्यकता क्यों पड़ी? ये आचार संहिता लगने के बाद आपको पत्रकारों के सामने आने की आवश्यकता क्यों पड़ी? हम पॉलिटिकल लोग नहीं है, हम संगठनात्मक काम करते हैं और संगठना का काम आचार संहिता में किसी भी एंगल से देखा नहीं जाना चाहिए. क्योंकि अभी तो सब तैयार कर रहे हो, सारी पार्टियां इसमें चुनाव में लगी हुई हैं। आने की जरूरत इसलिए पड़ी नहीं भाई, आप भी कि- तो वोट बैंक की राजनीति भी हो गई आपकी तो। हमको इतनी अर्जेंट आने की जरूरत इसलिए पड़ी कि आप सब जगह पे बिन विरोध कैसे चुन के ला रहे हैं. तो उस समय आप क्यों नहीं गए? नहीं, उस समय मतलब निवडणूक प्रक्रिया चालू होने के अरे बाद भाई, बिन विरोध करने वाला आप कहीं नहीं जा सकते जो पूरी नहीं होगी तब तक. बिन विरोध जो चुन के आए लोग, वो कितने तारीख को आए? 30 तारीख को. सुन लीजिए, मैं आपकी बात करूँ, अभी 30 तारीख को आए थे, तब आप क्यों नहीं आए ताबड़तोड़? आज आप 8 दिन के बाद क्यों? हमको यहाँ इकट्ठा होने में महाराष्ट्र से लोग आने पड़ते हैं और सबका और आपका पत्रकार परिषद का टाइम ये मिलते मिलते ये समय लग चुका है. माझा एक प्रश्न आहे. और आज आपके सामने मैं बैठा हूँ, हाँ, आपको मैं बोलूंगा तो अच्छा नहीं लगेगा. मेरे घर में मैयत हो गई है और फिर भी मैं आया हूँ. आना नहीं चाहिए. आप समाज के लिए काम कर रहे हैं लोग. आप आना नहीं चाहिए. हाँ. सर, माझा एक प्रश्न आहे. 10 प्रमाणपत्राची बोगसगिरी सुरू आहे. हा. मला असं सांगा की एखादी व्यक्ती विशिष्ट जातीची आहे त्याचा निकष काय आहे? जी समिती बसली ये असे 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 म्हणजे ज्यांनी आता मगाशी रक्ताच्या नात्याचा उल्लेख केला ह्याचे निकष काहीतरी असतील ना. ह्याचे जे निकष आहेत ना ते एकतर बोलीभाषा, रहन सहन, खानपान, रूढी परंपरा, रीती रिवाज, संस्कार, देवी देवता, गुन्हेगारी कामं करण्याची पद्धत आणि वास्तव्याची ठिकाणं. ब्रिटिश सेटलमेंटमध्ये कोणाचं वास्तव्य होतं आणि सेटलमेंटच्या बाहेर आमची वस्ती आजही तुम्हाला पाहायला मिळेल. जसं की अंबरनाथ हे सेटलमेंट आहे, जेल आहे, परंतु आमचे लोक आजही तिथे राहतात. कारण नवरा जेलमध्ये बंद असताना बायको आणि मुलं जेलच्या बाहेर झोपडीत किंवा झाडाखाली वास्तव्य करून राहायची आजही तिथे राहतात. मुंडवा सेटलमेंट जेल आहे. आजही मुंडव्यात राजपूत बामट्याची लोक सापडतात, राहतात. कारण जेलच्या बाहेर कुटुंब राहायचं. उमेदपूर सेटलमेंट सोलापूर आजही सेटलमेंटच्या बाहेर लोक राहतात, सेटलमेंटमध्ये लोक राहतात. एक सेटलमेंट जेल होतं अहमदाबाद नरोडा सेटलमेंट जेल. आमचे राजपूत बामट्याचे लोक नरोडा सेटलमेंट जेलच्या बाहेर अहमदाबादमध्ये आजही राहतात. आता का अहमदाबादमध्ये राहतात? कारण अहमदाबाद हे मुंबई प्रांतात होतं. मुंबई प्रांतातला भाग होता. मुंबई राज्य होतं आणि मुंबई राज्य जे होतं ते कर्नाटकपासून अप टू कराची हे मुंबई राज्य होतं. हे मुंबई राज्य ब्रिटिश लोकांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून बनवलं होतं आणि घुसखोरी करणारे लोक हे मुंबई राज्याच्या बाहेरचे होते. त्याला सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणतात, मध्य प्रांत. म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्या भागातले लोक ब्रिटिशांच्या त्या राज्यातले ह्या राज्यात जातनिहाय जेव्हा प्रांत रचना झाली, भाषावार प्रांत रचना जेव्हा झाली, तेव्हा कर्नाटक मधले 5 जिल्हे, आंध्रातले 5 जिल्हे आणि निजामशाहीतले 5 जिल्हे असे घेऊन महाराष्ट्राची रचना करण्यात आली. द्विभाषिक राज्य करत असताना जेव्हा गुजरात वेगळा केला, महाराष्ट्रात मुंबईतले उर्वरित जिल्हे असा मिळून महाराष्ट्र राज्य 26 जिल्ह्यांचा झाला, जो आज 36 जिल्ह्यांचा झालेला आहे. आपण जे निकष सांगितलेत ना त्याचे कागदोपत्री पुरावे मागितले जातात. कागदोपत्री पुरावे मागितले जातात, अफिनिटी टेस्ट आणि दक्षता पथक जे आहे, जात पडताळणी समित्यांचं दक्षता पथक एक कार्यरत असतं. त्याच्यात पोलीस लोकांची नियुक्ती केलेली आहे, पोलीस मोठ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. तो अधिकारी गावी जातो, तुमच्या गावातल्या लोकांना भेटतो आणि हे राजपूत बामटे आहेत का, हे खरंच बंजारा आहेत का, हे कैकाडी आहेत का, हे पारधी आहेत का, हे छप्परबंद आहेत का, याची चौकशी करतात
आणि मग तिथल्या लोकांनी सांगितलं की या आम्ही यांना ओळखतो, हे पारंपरिक या ठिकाणचे रहिवासी आहेत. ही झाली तपासणी ही पद्धत. एक ॲफिनिटी टेस्ट असते. ॲफिनिटी टेस्टमध्ये काय केलं जातं तर तुमची बोलीभाषा, तुमची गुप्त भाषा, आमच्या 4 भाषा आहेत. आमची बोली भाषा जी आहे ती राजपुती डागोरी भाषा. आमची गुप्त भाषा आहे की आम्ही जी पारशी डोबणी म्हणतो त्या भाषेत जेव्हा आम्हाला गुन्हेगारी स्वरूपाची कामं करायची असतात आम्ही त्या गुप्त भाषेचा वापर करतो. आमची अतिगुप्त भाषा आहे की जेव्हा पोलीस पकडतात आणि पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून लोक कबुली जबाब देतात, परंतु आमचे लोक आपसात ते आपली अतिगुप्त भाषा वापरून स्वतःचा बचाव करायचे. चौथी आमची भाषा आहे सांकेतिक भाषा. आम्ही न बोलता केवळ खाणा खुणा करून समोरच्याशी संवाद साधू शकतो, न बोलता. हे आमची वैशिष्ट्य आहे. आता तुम्हाला या वैशिष्ट्याच्या अनुषंगाने मला एका मुद्द्यावर प्रकाश टाकायचा आहे की मित्रांनो, आमची मागणी आहे आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये टाका. का अनुसूचित जमातीमध्ये टाका? तर आम्ही अनुसूचित जमातीचे 5 निकष पूर्ण करतो. प्राचीन असणे, बंजारा समाज एवढा प्राचीन आहे की 5,000 वर्षापूर्वीची संस्कृती त्यांनी जतन करून ठेवली आहे. सगळ्यात जुना कोणताही समाज नाही की जो एवढ्या प्राचीन संस्कृती निगडीत आहे. आम्ही प्राचीन आहोत. आम्ही भौगोलिक अलगता, आम्ही गावात राहत नाही. गावाच्या पासून गाव कुसावरती 1-2 किलोमीटर अंतरावरती आमची राहण्याची ठिकाणं असतात. आमची शिकार करण्याची प्रवृत्ती, आम्ही शिकार करून रानावनात राहून आमचं जीवन व्यापन करतो. एक बुजरेपणा, ज्याला शायनेस म्हणतात, लाजाळूपणा, ही एक प्रवृत्ती आमच्यात आहे. आणि आमच्या एकूणच संस्कृती इतरांपेक्षा भिन्न आहे. आणि त्या संस्कृतीमध्ये मग देवी देवता, बोली भाषा, लग्न पद्धती, हे रीती रिवाज, रूढी परंपरा, मूल जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचे संस्कार, हे सगळे आमचे इतरांपासून भिन्न आहेत. म्हणून आम्ही मूळचे ट्राईब आहोत. आणि ब्रिटिशांनी 1871 साली आम्हाला ट्राईब घोषित केला आहे. डिनोटिफाईड म्हणून आमची एक वेगळी सूची त्यांनी बनवली आहे. आणि मूळ ट्राईब असणाऱ्या लोकांना आज सवलती मिळत नाहीत, परंतु इतर लोकांना ट्राईबच्या सवलती मिळतात. आमची अशी मागणी आहे की आम्हाला ट्राईबच्या सवलती लागू कराव्यात. आम्ही ट्राईबचे सर्व निकष पूर्ण करतो. एसटी मध्ये टाका असं आमची मागणी आहे. आणि एसटी मध्ये पूर्णपणे न टाकता आमच्याकडे 5.5% तुम्ही दिलेले आहेत आम्हाला. तुमच्या मार्फत आम्हाला आज 5.5% मिळत आहे. आमचे 5.5% घ्या आणि एसटी बंद. सर आप एक तरफ आरक्षण की बात कर रहे हो, सेकेंडली आप बोल रहे हो कि कोर्ट का दरवाजा भी आपको खटखटाना है. सुप्रीम कोर्ट ने क्लियरली कहा था जाति प्रमाण पत्र घोटाले को जो है वो जो भी ऑफिसर जाति प्रमाण पत्र के घोटाले में इन्वॉल्व होते हैं उनके ऊपर जांच होनी चाहिए, इन्वेस्टिगेशन होना चाहिए. एंड आईपीसी सेक्शन 420, आईपीसी 463, 464, 468, 471 उनके ऊपर अप्लाई होता है. तो मेरा सवाल आपसे ये है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री से आप निवेदन कर रहे हो कि उन पर एक्शन होना चाहिए. तो महाराष्ट्र में ऐसे कौन कौन से ऑफिसर्स हैं जिन्होंने कितने लेवल पर जो है ऐसे फोर्ज डॉक्यूमेंट बनाए हैं, ये बताइए. 2017 में जगदीश बलराम पहिरा हे निकालपत्र आलं. 2017च्या निकालपत्रात असं नमूद आहे की 11,700 लोकांनी घुसखोरी केलेली आहे. अशा 11,700 लोकांना महाराष्ट्र शासनाने सेवेतून बडतर्फ करावं, काढून टाकावं, त्यांनी घेतलेले सगळे लाभ काढून घ्यावेत. परंतु महाराष्ट्र शासनाने काय केलं? त्यांना सेवेतनं काढून न टाकता त्यांना अधिसंख्य पदं निर्माण करून त्यांना अजूनही सेवेत सांभाळून ठेवलंय. आणि करोडो रुपये पगार त्यांना, महिन्याचा 600 कोटी रुपये पगार ह्या बोगसांना देत आहेत. हे महाराष्ट्र शासन त्यांना वाचवत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. 11,700 लोक जर आदिवासीच्या किंवा बोगसांच्या सवलती घेऊन महाराष्ट्र शासनात काम करत असतील तर आम्ही रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनी काय करावं? आमच्या लोकांना कधी
संधी मिळणार आहे. तो ऑफिसर पर क्या एक्शन होना चाहिए जिन्होंने बोगस सर्टिफिकेट बनाए हैं? ऑब्वियसली वो- वो आधार कार्ड यूज करते हैं, रेशन कार्ड यूज करते बडतर्फ हैं. केलेला होता त्यांना बडतर्फ करावं असं तुमची मागणी आहे का? आपने कोई बडतर्फ ऑफिशियल करावं लेटर अशीच नहीं मागणी आहे फौजदारी गुन्हा आणि दाखल करणं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने तेच केलं, सांगितलंय की यांना सेवेतून काढून टाका. परंतु शासनाने सेवेत काढून न टाकता त्यांना अभिसंख्य पद निर्माण करून सायडिंगला टाकले. एखादी रेल्वे रुळावरून गाडी चालली आहे आणि मोठी गाडी पास व्हायची आहे तर सायडिंगला ठेवून दिली, ती कायम ठेवून दिली, पगार देत राहिले. डॉक्टर साहेब बोलत आहेत आमचे NSD त्यांची डॉक्टर्स लोकांची असोसिएशन आहे, त्यांच्या मार्फत त्यांचे देखील फार मोठा काम आहे. नमस्कार, पहिल्यांदा आज पत्रकार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. मी डॉक्टर संघटनेचा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. मी डॉक्टर संघटना NSD आमच्या बंजारा समाजाचे आहेत, त्या संघटनेचा उपाध्यक्ष आहे. आत्ताच साळुंके सर, आमचे संदेश भाऊ आणि राजेश भाऊनी बरेच काही सखोल माहिती दिली. विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये सगळ्यात प्रामुख्याने मोठी जात, 14 जातीपैकी बंजारा जात सगळ्यात मोठी जात आहे. 1871 मध्ये आमच्या समाजाला ब्रिटिशकालीन गुन्हेगारी जमात म्हणून नोंद दिली होती आणि आमच्या लोकांनावर आमच्या जुन्याच्या वडिलोपाटील लोकांना गुन्हेगारी जमातून जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. निजाम सरकारमध्ये सुद्धा आमच्या याच्यात नोंद झालेली आहे. निजाम सरकारने सुद्धा आम्हाला अनुसूचित जमाती ह्या जातीचा फायदा द्यावा. त्या गॅजेटमध्ये, हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा जरांगे पाटील साहेबांनी जे आम्हाला त्यांची जशी नोंद होती तशीच आमची सुद्धा नोंद आहे. आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आमची नोंद आहे. आम्हाला एसटीचं आरक्षण भेटावं हे सुद्धा आमच्या जवळजवळ आम्ही महाराष्ट्रामध्ये 75 ठिकाणी मोर्चे काढले, उपोषण केले, रस्ता रोको केला. आम्ही बरेच ठिकाणी आमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. तर मला राज्य शासनाला एवढंच सांगायचं आहे की 1917चा GR न प्रस्थापित करता 1961 नुसार रक्तनाते संबंध लक्षात न घेता 1961चा आधार घेऊन केंद्र शासनानुसार राज्यपालाचा आदेश झुगारून केंद्र शासनाचा आदेश परिपालित करून आतापर्यंत ज्याने VJ जमातीमध्ये वरच्या लेवलला जाऊन क्लास 1 क्लास 2 झाले त्यांची सुद्धा चौकशी व्हावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे व्हावे. ते आताच आमच्या संदेश भाऊंनी सांगितलेलं आहे. माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या बंजारा समाजातले बरेच काही मुलं 1 ते 2 मार्कांनी MBBS, BMS, BHMS, तलाठी, पोलीस भरतीमध्ये जात आहेत. त्याचं एकच कारण आहे की आमच्या समाजामध्ये घुसखोरी होत आहे. आमच्या समाजातली एवढी वाईट बरीच बिकट परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रामधले, मी आंध्र तेलंगणाचं बोलत नाही, पण महाराष्ट्रातले आमच्या मराठवाड्यातले लोक इथं ठाण्यामध्ये नाका कामगार जास्तीत जास्त, इथं मुंबईला जर बघत असाल तुम्ही तर बिल्डिंग बांधणारे, बिल्डिंग म्हणजे मिस्त्री काम करण्यापासून खालच्या लेवलपर्यंत काम करणाऱ्यापासून आमचा समाज आहे. फक्त आणि फक्त अभ्यास खूप केला पण 1-2 मार्काने कुठेतरी बोगस भामटा नावाचा प्रमाणपत्र घेऊन परदेशी म्हणा, छप्परपती म्हणा, कोणीतरी घुसखोरी करत आहे आणि आमच्या मुलावर अन्याय होत आहे. मी राज्य शासनाला एवढीच विनंती करतो की या घुसखोरीला कुठेतरी थांबवावं आणि आमच्या बंजारा समाज आणि भामटा ओरिजिनल जो भामटा समाज आहे याच्यावर अन्याय होऊ नये. आज भामटाचे जवळजवळ आता साळुंके साहेबांनी सांगितल्यानुसार 6 ते 7 हजार लोक आहेत, पण 2 लाख सर्टिफिकेट इश्यू झाले. ते कसे काय? 2 लाख प्रमाणपत्र इश्यू झाले. सगळ्यात मोठा संभ्रमाचा आणि चिंतनाचा विषय आहे. यावर राज्य शासनाने विचार करावा व येणाऱ्या आमच्या 14 जातीपैकी सगळ्यात मोठी जात बंजारा समाज आहे, त्याच्यावर जास्त अन्याय होत आहे, त्याच्यावर सुद्धा दखल घ्यावी. एवढी माझी 2 शब्द सांगतो. नमस्कार. अरे बाईट 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 बाईट